विधानसभेत जीएसटी विधेयक मंजुरीसाठी कामकाजाला सुरुवात होताच विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। 1 जुलै हा मतदार दिवस असून जाहीर केल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला। 1 जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून तो कृषी दिन म्हणून साजरा होतो। अशा वेळी मतदार दिवस जाहीर करून सरकारने वसंतराव नाईक यांचा अवमान केल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। मात्र वसंतराव नाईक यांच्याबद्दल आदर असून कृषी दिन रद्द केला नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय। दरवर्षी 1 जुलै हा दिवस राज्यभर राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करावा हा 20 मेला जीआर काढलेला आहे। काय चाललंय या सरकारचं? जर आपण 1 जुलै हा वसंतराव नाईकांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा करत असताना पुन्हा त्याच दिवशीचा 1 जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून घोषित करून तो साजरा करण्यामागे शासनाचा हेतू काय? असे निर्णय देण्याचा जीआर हा शासनाने का काढला याचं उत्तर अध्यक्ष महोदय शासनाने दिलं पाहिजे। हा एक प्रकारचा स्वर्गीय वसंतराव नाईकांचा अपमान आहे। 365 दिवसापैकी असे अनेक दिवस असतात ज्या दिवशी स्वर्गीय वसंतराव नाईकांबद्दल महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनात आदराचं स्थान आहे। स्वर्गीय वसंतराव नाईकांचा 1 जुलै हा आपण कृषी दिन साजरा करतो आणि याबद्दल कुठेही शासनाने तो जीआर मागे घेतलेला नाही। त्या दिवशी वृक्ष दिन सुद्धा आहे, वृक्ष सप्ताह सुद्धा आहे। मला वाटतं की 1 जुलै मतदार जागृती दिवस केला याचा अर्थ जो आपण म्हणालात की हा 1 जुलै आपण जो कृषी दिन साजरा करतो हा जीआर मागे घेतल्याचा अर्थ नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।